शेजारपण हे असंच असतं. त्याचा शेजारपणीचा मला भरघोस आनंद मिळाला. मित्रांनो, मी सोहम, नेहमी हॅप्पी असणारा. मी सध्या 32शीतला आहे. मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मी कितीतरी चिमणीला पाणी पाजलं होतं. आता माझे लग्न झालेले आहे. माझी बायको नेहमी बिमार असल्यामुळे माझी इच्छा पूर्ण होत नव्हती. एक गोष्ट 2 महिन्यापूर्वीची आहे. मी एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. मला पगारही चांगला मिळतो, पण मला माझ्या बायकोपासून सुख मिळत नव्हतं. पगार चांगला असल्यामुळे मी एक फ्लॅट विकत घेतला होता आणि त्यामुळे मी माझ्या बायको राहत होतो. माझ्या फ्लॅटसमोर एक काकू राहत होती. तिचं नाव सांगायचं म्हटलं तर सविता. खूपच देखणी होती आणि आंबे एवढे होते की तिचा गाऊन मधून स्पष्ट दिसत होते. तिला बघून माझा पोपट नेहमीच उड्या मारायचा आणि मी रोज तिच्या आठवणीमध्ये माझा पोपट हलवून झोपायचो. आमचे संबंध नेहमीच चांगले असायचे. तिचा नवरासुद्धा मोठ्या कंपनीत कामाला, पण तो रोज रोज घरी येत नसे. एके दिवशी मी सकाळी ऑफिसला निघण्यासाठी तयारी करू लागलो. मला नेहमी सकाळी चहा हवा असतो. माझी बायको बिमार असल्यामुळे मी नेहमी उशिरा उठत असे, त्यामुळे मलाच चहा बनवावा लागत असे. त्याचवेळी मी चहा बनवायला टाकला. त्याचवेळी घरातील साखर संपली होती, पण मला सकाळी सकाळी चहा हवाच असतो. त्याचवेळी मी सविता काकूच्या घरी साखर आणायला गेलो. मी दरवाजा वाजवला, पण दरवाजा उघडाच होता. त्याचवेळी मी दरवाजा पुढे सरकून आत शिरलो. बघतो सविता काकू आंघोळ करून ब्लाऊज घालत होती. ती पाहून माझा सोट्या उभाच झाला. तेव्हा मी काकूला हाक मारली. त्याचवेळी तिने मला मागे वळून पाहिले आणि तिचे ते उघडे आंबे बघितले. तीही मला पाहून लाजली आणि हसली. मीही हसलो आणि तिचे उघडे आंबे पाहून मी खूपच गरम झालो होतो. तसंच मी तिच्या जवळ गेलो आणि तिला मिठी मारली आणि तिने सुद्धा मला पक्की मिठी मारली होती. मिठी मारल्यामुळे तिचे उरोज माझ्या छातीला घट्ट बसले होते. त्यानंतर मी तिला बेडवर टाकलं आणि ती म्हणाली, दरवाजा तर बंद कर. त्यानंतर मी दरवाजा बंद केला आणि तुटून पडलो. तिच्या मानेपासून खालपर्यंत तिचे हळूहळू केस घेऊ लागलो. ती सुद्धा मला चुंबन घेत होती. हळूहळू मी तिचे ब्लाऊज काढून टाकले आणि चोखू लागलो. तिचे आंबे चोखता चोखता मी आवाज करायचा, ची आऊच. त्यानंतर मी तिच्या बेंबीजवळ सरकलो आणि घेऊन लागलो तिचे चुंबन. तिला सुद्धा खूप मज्जा येत होती. त्यानंतर मी खाली सरकलो आणि चाटू लागलो चिमणी. चाटून चाटून ती पूर्ण ओली चिंब झाली होती. अधूनमधून मी तिचे चिमणीत बोटेसुद्धा घालायचो. त्यानंतर ती मला म्हणाली की आता टाका ना कबूतर, कसं तरी होतंय. त्यानंतर मी लगेचच तिच्या ओली चिंब पोकिरीवर माझा कबूतर ठेवला आणि कोंबला आणि ती ओरडू लागली, हळूहळू घ्या ना, तुमचा कबूतर खूपच मोठा आहे. त्यानंतर मी हळूहळू करता करता जोरजोरात देऊ लागलो. तीही मला खालून प्रतिसाद देत होती. ती म्हणत होती, अजून जोरात करा. असं करता करता मी 15 ते 20 मिनिटांनी चिमणीत पाणी टाकलं आणि शांत झालो. तेव्हापासून आम्ही नियमित आनंद घेत असतो. त्या दिवशी मला ऑफिसला जायला घाई होती, त्यामुळे मी जरा आवरतं घेतलं आणि माझे कपडे घातले आणि मी घरी निघणार होतो. तेवढ्यात तीही तिचे कपडे घातले आणि तिने माझा हात धरला आणि मला परत तिच्याकडे मागे ओढलं आणि माझ्या होठांवर एक लांब किस केला आणि मला म्हणाली, आता परत कधी करायचं या विचारानेच माझ्या अंगावर काटे आले होते. आता परत कधी भेटायचं? मी म्हटलं, लवकरच. आणि मी तिथून घरी आलो, चहा घेतला आणि माझ्या कामाला निघून गेलो. ती गोष्ट मात्र माझ्या दिवसभर लक्षात होती. का मला खूपच आनंद होत होता. एक दिवस माझी बायको दवाखान्यात गेली होती आणि दवाखान्यातून तिच्या आईकडे ती निघून गेली आरामासाठी. मी घरी एकटाच होतो. काकूचेही मिस्टर घरी आलेले नव्हते. त्यांनीही माझा स्वयंपाक बनवला आणि मला जेवायला बोलवलं. त्यांनी खूप भारी लाल रंगाची साडी घातली होती आणि फुलं वगैरे टाकून सजावट केलेली होती. पलंगावरही फुलं टाकलेले होते. मला तर एवढं भारी वाटत होतं की काय सांगू. माझे
माझं जेवणाकडे मात्र लक्षच नव्हतं. आम्ही घाईघाईत जेवण उरकवलं आणि तिने किचन वाट्यावर ताटे नेऊन ठेवले आणि लगेच मी तिला माझ्या बाहूत घेतलं आणि जोरात किस करायला सुरू केले. आणि ती रात्र मात्र आमचीच होती. त्या रात्री मी तिला 3 वेळेस केलं होतं, तेही पूर्ण ओपन करून. आणि आम्ही रात्रभर त्याच अवस्थेत तसंच पडून होतो, एकमेकावर तुटून पडत होतो आणि मनसोक्तपणे आनंद घेत होतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. धन्यवाद.